अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. मग संजयो म्हणे, राया ते ऐके तो पार्थु तेथे शोकाकुल रुदना ते करीतू असे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत. तेने द्रवले असे चित्त कवणी परी. जैसे लवण जळे झळंबले नातरी अभ्रवा ते हाले. तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणून कृपा कळीला दिसतसे अति कोमाईला. जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पंडुकुमरू. महामोही अति जर्जरू देखोनी श्री शारंगधरू काय बोले. श्री भगवान वाच. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्ती करमर्जुन. म्हणे, अर्जुनादी पाही हे उचित काही ये ठाई. तू कवन हे काही करिता हासी. तुझ सांगे काय जाहले कवन उणे आले. करिता काय ठेले खेदू काहीसा. तू अनुचिता चित्तने दिसी धीरू काहीच न संदिसी. तुझेनी नामे अपयशी दिशालंगीजे. तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो. तुझिया लाठेपणाचा आवो तिही लोके. तुवा संग्रामी हरू जिंकेला निवात कवचांचा ठावो फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वांसी हे पाहता तुझे निपाडे. दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे. तो की आजी येथे सांडोनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदना ते करीतो हासी. विचारी तू अर्जुनू की कारुण्य की जसी दिनू. सांगपा अंधकारे भानू ग्रासीला थी. ना तरी पौर्णमेघासी बिहे की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावकाते. की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांग महाफणी दर्दुरे गिळजे काही. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आतिका जाहला. परितोत्वा साच केला आजियेथ. म्हणून अजुनी अर्जुना जने चित्त देसी या हीना. वेगी धीर करो नियामना सावधू होई. सांडी हे मूर्खपोन उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हागा तू जाणता तरी न विचारिसी का आता. सांगे झुंजावेळे सदयता उचित काही. हे असतीये कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अप्रभंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. क्लैब्यमास्म गमः पार्थ न तत्त्वयुपपद्धते. क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी. हे सोच्चता अव्यरी पंडुकुमरा तुझ नवे हे उचित. येणे नासेल जोडले बहुत. तू अजुनीवरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नियवसरे येथ कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोय रे झाले तुझ. तू आधीची काय नेनसी की हे गोत्र नोळखिसी. वायाची काय करिसी अतिशो आता. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले. हे निजे परी कुडे केले अर्जुना तोआ. मोह धरिली ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे कारण. हे संग्रामी पतन जान क्षत्रियांसी. ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवतू. हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. अर्जुन उवाच. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजारहा वरिसूदन. देवा हे तुले वरी बोलावे न लगे अवधारी. आधी तुची चित्ती विचारी संग्रामो हा. हे झुंज नभे प्रमादू येथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोष पाव विजती. तिये पाठिकेवी वधिजती आपुला हाती. देवा संतरुंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे. हे वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा. तैसे गोत्रगुरु आमुचे
हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. जया लागी मनी विरू आम्ही स्वप्नीही न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वर जळो हे जियाले येथ आगवेयांसी हे चिकाय झाले. जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थुद्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज धिदला. तेने उपकारे काया भरेला वधितया ते. जेथीची या कृपा लाभिजे वरू तेथेची मनी व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. देवा समुद्र गंभीर ऐकिजे वर तोही आहाच देखिजे. परीक्षोभुमनी नेनिजे द्रोणाची हे अपार जे गगन. वर तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदयाचे. वरी अमृत ही विटे की काळवशे वज्र फुटे. परी मनोधर्मू न लोटे विकरविलाही स्नेहालागी माये. मनिपे ते किरू होये परी कृपा ते मूर्ता हे द्रोणीये. हा कारुण्याची आधी सकळ गुणांचा निधी. विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माने म्हणतो वरी आम्हालागी कृपावंतू. आता सांगपा येत घातू चिंतू येईल. ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे. ते मनाने आघवे जीवितेसे हे येणे माने दुर्धर. जे याही उनी भोग सधर ते असतू येथवर भिक्षा मागता भली. ना तरी देशत्यागे जाईजे का गिरिकंदीर सेविजे. परिशस्त्र आता न धरिजे यावरी. देवा नवनी शितीषढी वावरोनी यांच्या जिव्हारी. भोग गिमसावे रुधिरी बुडाले जे. ते काढून काय किजती लिप्त केवी सेवी जती. मग नये हे उपपत्ती आयाची लागी. ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परिते मना नयेची मुरारी ऐकोनिया. हे जाणोनी पार्थू बिहाला मग पुनरपी बोलू लागला. म्हणे देवा काय चित्तया बोला दितीची ना. न चैतदिघ्नः कतरन्न गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे. परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. पै विरुदयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणुसांडिजे. ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसिया ते वधावे की अव्यरुणिया निघावे. या दोहो माझी काय बरवे ते नेनो आम्ही. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वं प्रपन्नम्. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पासीच असता न दिसे वस्तुजात. देवा मज तैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता कायही तापुले तेही नेने. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू. तू गुरुबंधू पिता तू आमुची इष्टदेवता. तुची सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्यांते गुरु सर्वथा नेने अव्यरू. की सरिता ते सागरू त्यजी केवी. ना तरी अपत्या ते माये सांडूनी जरी जाये. तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तू एक आहासी. आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे न धर्मा. ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. नहि प्रपश्यामि ममापनुद्ध्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्. अवाप्य भूमा वसपत्नवृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला श्रीमनी. तो तुझिया वाक्या वाचुनी न जायानिके. येत पृथ्वी तळाप होईल हे महेंद्र पदही पाविजेल. परी मोह हा न फिटेल मानसींचा. जैसी बीजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरली. तरी न विरूढ ती सिंचली आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे. येथ एकच उपेगा जाये परमामृत.
तैसे राज्यभोग समृद्धी उज्जीवनो हे जीवबुद्धी येत जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन येथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. की मज पाहता उर्मिनो हे अनारिसे गमता आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भांजेची नाम. हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवे विषफेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैसिया पांडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्णाजवळा तो कृपावशी अवलीळा रक्षिला आता. म्हणून तो पार्थू मोहफ्रणीग्रस्तो म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळूनू जैसा गणपडळी भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरू जाहला असे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो वोळला असे श्रीगोपाळू महामेघू. तेथ सुदर्शनांची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरोधी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची आरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदासू. संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्यैति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. ऐसे संजयो सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुलितू काय बोले. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते. मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकीहेळा बोलिला मन मौन धरुनी ठेला. तेत श्रीकृष्णा विस्म पातला देखुनी तया ते. तमुवाच ऋषिकेशः प्रसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवने परी कैसे निधिरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. नातरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्यसुची निरवधी निदानिंची. तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोही सैन्यातू जयापरी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाथी. की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणवेसी परी नेनवे ते न संडिसी. आणि शिकवू म्हणे तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तू आपण पे तरी नेनसी पर्या कौरवांते शोचू पहासी. हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती तरी सांगपा मज अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काही येत समर्थू एक आथी तयापासून भूते होती. तरी हे वयाची काय बोलती जगा माझी. होका सांप्रत ऐसे झाले जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकायी. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरती चित्ती. तरी सांगे काही हे होती चिरंतन की तो एक वधिता आणि सकळ लोक हा मरता. ऐसी भ्रांतीजने चित्ता येवो देशी अनादि सिद्ध हे आगवे होत जात स्वभावे. तरी तुवा का शोचावे सांगे मज परिमूर्खपणे नेनसी. न चिंतावे ते चिंतिसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया. नत्वेवाहं जातुनासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. अर्जुना सांगेन आईक येता मी तुम्ही देख
आणि हे भूपती अशेख आदी करुणी नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित दक्षया जावनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे एरवी तत्वता वस्तू जे ऐसे ते अविनाशची जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकाळ जाहले तरी कवनके जन्मले म्हणो ये तेथ तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पहा देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति आयके शरीर तरीक परिवैसा भेदनिक हे प्रत्यक्षची दीख प्रमाण तू येथ कौमारत्व दिसे मग तारुण्य भ्रंशे परिदेहची न नाशे एकेकासवे तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी ऐसे जाणित या नाही व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाहा आगमापायिनो नित्यांस तांस्तितिक्षस्व भारत येथ नेनावया हिची कारण जे इंद्रिया आधीन पण तिही आकळीचे अंतःकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विषय सेविती तेत हर्षशोक उपजती ते अंतराप्लविती संगे येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेत दुःख आणि काही सुखही दिसे देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजते श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचेनी संगे कारण संतोष खेदा भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राणसंगे विषादू तोषू देता तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा प्रभुंशू विषय संगू देखे इंद्रिया अधीन होईजे तै शीतोष्णांते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे या विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणींचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्रजाती देखे अनित्यतिया परी म्हणवनी तू अभेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते हे विषय जया ते नाकळिती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः आता अर्जुनानिक काही एक सांगेन मी ऐक जे विचारे परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पै जैसे एक होनी मिनले असे परी निवडोनी राजहंसे वेगळे किजे की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत नातरी जाणीवेच्या आयनी करिता दधी कळसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोहीही देखील असे अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हसी देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेत नामवर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू तया केलिया ही घातू कदाचिनो हे अंतवंत इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युद्धस्व भारत आणि शरीरजात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडुकुमरा य एनं वित्ति हंतारं
यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. तू धरोनी देहाभिमानाते दिठीसुनी या शरीराते मी मारिता हे मरते म्हणता हसी. तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी हे वद्य नव्हती. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. जैसे स्वप्नामाजी देखिजे ते स्वप्नेची साचा आपजे मग चेवोनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जान माया तो भ्रमता हासी वाया. शस्त्रे हानी तलिया छाया जैशी अंगेन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारो दिसे भ्रंशला. परी भानु नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया पैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशो नाही स्वरूपी म्हणून तुहे नारोपी भ्रांती बापा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही. जैसे जीर्णवस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकाः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुताः. अच्छेद्योय मदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणु रचलोऽयं सनातनः. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्राधिकी छेदू न घडेया. अव्यक्त्योय मचिन्त्योय मविकार्योय मुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानु शोचितुमर्हसि. हा प्रळयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे येथ महाशोषु न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितो परिपूर्ण. हा तर्काची ये दिठी गोचरणो हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठावा हे. हा सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना निस्सेमु हा अर्जुना पुरुषोत्तम. हा गुणत्रया रहितू व्यक्तिसी अतितू अनादि अविकृतो सर्वरूप. अर्जुना ऐसा जानावा हा सकळात्मको देखावा मग सहजे शोखू आघवा हरेल तुझा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची हे मानसी तरी शोचू न पवसी पंडुकुमरा. जे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यो जैसा प्रवाहो अनुस्युतो गंगाजळाचा. ते आधी नाही खंडले समुद्रे तरी असे मिनले आणि जातीची मध्ये उरले दिशे तैसे. ये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी भूतांसी कवनी अवसरी ठाकती ना. म्हणून हे आघवे येथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. ना तरी हे अर्जुना न येची तुझी या मना जे देखोनी लोकू अधिना जन्मक्षया. तरी येथ काही तूद शोकाशी कारण नाही जे जन्ममृत्यू हे पाही अपरिहर. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. ना तरी उदो असतु आपैसे अखंडित होत जात तैसे हे जन्ममरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंत्यू. तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदू का करीसी काय जाणतची नेनसी धनुर्धरा. येथ आणिकही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव
तत्र का परिदेवना. जे समजते इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलिया. ती 180 जेत जाती जेथ निभ्रांत आने नव्हती देखे पूर्वस्थितीत येती आपुलिये. येरमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारो हा मायावशे सत्स्वरूपी. ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परोक्ष परापेक्षा अलंकार. व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारीत जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैसे आधीची जे नाही तया लागी तू रुदसी काही तो अवीट ते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगीत विषयी त्यजले संत जया लागी विरक्त वनवासिये. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चेन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित्. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. एका गुणानुवादू करिता उपरती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताचे निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपता. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागवतेन समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांच्या मती मिळती सवे एकवटती परिजे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. जे सर्वत्र सर्व ही देही जयाकरिता ही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याचे निची स्वभावे हे होत जाता आघवे तरी सांग काय शोचावे येत तुवा. एरवे तरी पार्था तुझका नेनो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि. धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. तू अजूनही का न विचारसी काज हे चिंतितू आहासी. स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगचे हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्मो एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्याशी नाही म्हणितले. ऐसेनेही विष होय सुदले नमज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाशो होईल हिता. म्हणून तो आता सावध होई. वायांची व्याकुळ काळी आपुला निज धर्म पाही. जो आचरिता बाधू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा. का दीपाधारे वर्तता ना डळिजे तया परिपार्था. स्वधर्मी रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणि काही. संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे उसिना घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमिदृशम्. अर्जुना झुंज देखे आत्तांचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्रामू काय म्हणिपे की स्वर्गूची येणे रूपे. मूर्तका प्रतापे उदो केला नातरी गुणाचे पती करे. आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे ते झुंजैसे हे लाहिजे. जैसे मार्गे जाता ढळीजे चिंतामणीसी. नातरी जांभया पसरे मुख तेथ वचटे पडे पियूख. तैसा संग्राम हा देख पातला असे. अथच्चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. ततः स्वधर्मं कीर्ती च हित्वा पापमवाप्स्यसि. आता हायसा व्हेरिजे मग नाथले शोचू बैशिजे. तरी आपण आहाना होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल. आणि गिवसीत पावतील महादोष. जैसी भरतारे ही नवनिता उपहती पावे सर्वथा. तैशी दशा जीविता स्वधर्मे विन. नातरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे. तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. अकीर्तीचापि भूतानि
कथयिष्यन्ति ते व्ययं संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील आणि अपेशतेन वचेल कल्पांतवरी. जाणतेनी तवचे जियावे जव अपकीर्ती अंगा नपवे आणि सांगपा केवी निघावे. येथोनिया तो निर्मत्सरू सदयता येथोनी निगशी कीर मागवता परिते गती समजता न मनेल येया. हे चहूकडून वेढीतील बाणवरी घेतील तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. ऐसेनिही प्राणसंकटे जरी विपाये पानिघनी घटे तरी ते जियाले हि उखटे मरणाहुनी. भयाद्रणा दुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यस्यसि लाघवम्. तू आणि कही एक न विचारिसी येत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनौपणे निघालासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज. अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किं. हे म्हणतील गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निकाकाई. लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझ नायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होनी वाखाणती जे ऐकिलिया दचकते कृतांतादिक. ऐसा महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त जाहले आती विरक्त जीवितेसे. जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गारुडाते तैसे अर्जुन आहे तुते मानिते सदा. ते अगाधपण जाईल मग हिनावू अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजतची. आणि हे पळता पळो नेदिती धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी ही फुटावे आता लाठेपण कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे पृथ्वी तळ. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयाः. ना तरी रणी येथ झुंजता वेचिले जीवित तरी स्वर्गसुख न कळीत पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्म हा आचरता दोषुनाशे असता तुझ भ्रांती हे कवन चित्ता येथ पातकाची. सांगे प्लवेची काय बुडिजे का मार्गी जाता आडळीजे परी विपाय चालू नेनिजे तरी तेही घडे. अमृते तरीची मरिजे जरी विकेसी सेविजे तैसा स्वधर्मे दोषू पाहुजे हे तूकपणे. म्हणून तुझ पार्था हे तू सांडोनी सर्वथा क्षत्रवृत्ती झुंजचा पाप नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. येथ विजयपण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंतावेना. आपण या उचिता स्वधर्मातेची राहटता जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसे या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. एषा ते भिहिता संख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. हे सांख्यस्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ आता बुद्धियोगू निश्चित अवधायिपा. दया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंध सर्वथा बांधून पवे. जैसे वज्र कवच लेजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे परी जैतेसी उरिजे अचुंबिता. नेहाभिक्रमणाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तैसे ऐहिक तरी नशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत कर्माधारे रहाटिजे परिकर्मफळ न निरीक्षिजे. जैसा मंत्रज्ञ न बधिजे भूतबाधा त्या परिजे सुबुद्धी आपुजालिया निरवधी. हा असतांची उपाधी आकळू न सके
जेथन संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म ती निष्कंप गुणत्रया दिले पण लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा हिनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी जे दुर्लभ चराचरे सद्वासना आणि कासारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्मची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर तैसा ईश्वरा वाचुनी काही जिये आणि कलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी ये रीते दुर्मती जे बहुधा सेविकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चिताः वेदवादर्थः पार्थ नान्यदस्तीति वादिनाः वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्मफळी आसक्ती धरुनिया म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर येत हे वाचुनी काही आणिक सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धिते कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्मफलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति देखे कामनाभिभूत होनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवोनिया क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधिते निपुण होनी धर्माते अनुष्ठिती भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पौहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धिस समाधौन विधीयते परी एक चिकुडे करीती जे स्वर्ग कामुमनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो जैसा कर्पुराचा राशी किजे मग अग्नी लावणी तिजे का मिष्टांनी संचर विजय काळकूट दैवे अमृतकुंभ जोडला तो पाय हानुनी ओलंडिला तैसा नासिती धर्मुनिपजला हेतुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मग संसारुका अपेक्षिजे परिनेन तिथे काय किजे अप्राप्त देखे जैसी रांधवणी रससोयनिकी करुणिया मोलेविकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनिवसे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंदो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान तिही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुखदुःखांसीच कारण येथ जणे अंतःकरण रिगोदेसी तू गुणत्रयाते व्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबजरी यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानताः जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हिता पुले तेची घेपे जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी तेतुलेही काय चाली जती सांगे मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित जे स्वीकारिती शाश्वत जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोत्स्वकर्मणी म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होया आता स्वकर्म हे आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जेन सांडीजे तुवा आपुले विहित कर्म परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धिसिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते तू योगयुक्त होनी फळाचा संग सांडुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको का निमित्ते कोणी एके ते सिद्धी न वचत ठाके तरी तेथी चेनी अपरी तोखे क्षोभाविना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलियाही सगुण जाहाले ऐसेची मानी देखे जेतुलाले कर्म निपजे तेतुले आदिपुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणी देखे संता संती कर्मी
हे जे सरिसेपणे मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवाः. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. अर्जुन समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी तो बुद्धियोग विवरिता. बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे. जे कर्मशेष सहजे योगस्थिती म्हणून बुद्धियोगू सधरू. तेथ अर्जुना होई स्थिरू. मने करी अव्यरू फळ हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले. ही उभयबंधी सांडिले पापपुण्ये. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. जन्मबंध विनिर्मुक्तः पदं गच्छन्त्यनामयम्. ते कर्मितरी वर्तती परी कर्मफळा नातळती. आणि यातायाती लोपती अर्जुनातया. मग निरामय भरीत पावती पद अच्युत. ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति. तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तो ऐसा तै होशी जे मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे. हे अर्जुना आगवे पारुशेल. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. समाधावचला बुद्धीस तदा योगमवाप्स्यसि. इंद्रियांची आसंगती जे पसरू होय तसे मती. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ. तै पावसी तू सकळ योगस्थिती. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. स्थितधिक किं प्रभाषेत किमाशीत व्रजेत किं. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रायो आघवा. मी पुसेना आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके. ते पूस पाऊन मेखे मनाचेनी. या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते. काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसा चिन्नी जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवनी स्थिती असे. कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू जो षड्गुणाधी करणू. तो काय तेथ नारायणू बोलतू असे. श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्. आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणे अर्जुना परियेशी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. जो सर्वदा नित्यतृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पती तू जेने संगे की जे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहाः. वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती. आणि सुखाची या आरती अडपैजे ना. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही. आणि भयाते नेने काही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी. जो निरसुनी उपाधी भेदरहितू. यः सर्वत्रानभिस्नेहस् तत्तत्प्राप्य शुभाशुभं. नाभिनंदते न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा. अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता. आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभिभवे. जो ओखटेनी नागवे विषादासी. ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू. तो जानपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. यदा संहरते चायं कुर्मुंगानीव सर्वशः. इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. का कुर्म जियापरी वाईला अवेव पसरी. ना इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रियापैती होती जयाचे म्हणितले करीती. तयाची प्रज्ञा जानस्थिती पातली असे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आता अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कवतिक. या विषयांते साधक त्यजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिय आवरिती
परिरसने नियमू न करीती ते सहस्त्रदा कवळी जते विषयी इही जैसी वरीवरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे जे जीवन हे न घटे येणे विन मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जय परब्रह्म अनुभवे होऊन जायजे तै शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरती जय सोहंभाव प्रतीती प्रगट होय यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. एरवी तरी अर्जुना हे आयानये साधना जे राहटता ती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुणी हाती तेही की जती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाती विवसी भुलवी का देखे विषय हे तैसे पावती रुद्धिसिद्धीचे निमिषे मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचे नि तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पराः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडोनिया तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखी अंतःकरण झकवेना जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू जो माते हृदया आतू विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे जैसा का विषयाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैशी विषयांची शंका मणी वसती देखा घातू करी अशे खा विवेक जाता ध्यायतो विषयांस पुंसहस संगस्तेषूपजायते संगात संजायते कामहत कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहत सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजी संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ काम उपजला तेथ क्रोधू आधीचा आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहात ऐशी का अस्तमाने निशी जैशी सूर्य ते जाते ग्रासी तैशी दशा स्मृतिभ्रंशी प्राण्यांसी मग ज्ञानांध केवळ तेने आपलं विजे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसने हे पतन गिंसीत पावे. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. म्हणून विषय हे आगवे सर्वथा मनवनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रिया विषय बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करी जगाते स्पर्शतू तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचेनी तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो कामक्रोधा विहीन होऊनी असे तरी विषयांतुही काही आपण पे वाचुनी नाही मग विषय कवन काही बाधतील कवना. जरी उदके उदकी बुडिजे का अग्नी आगी पोळिजे तरी विषय संगे आपलं विजे परिपूर्णतो. ऐसा आपणची केवळ होणी असे निश्चळ तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांतमानी. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. देखी अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे
तेथा अपैशी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा निकंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शांती रशांतस्य कुतः सुखम. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरून नरेगे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे, देखे अग्निमाजी घापती. तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुख प्राप्ती घडू शके. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखांचे. या कारणे इंद्रियांचे दमननिके. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते, तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसी. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करती. ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैशी नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता. तरी चुकला ती मागवता अपावो पावे. तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळली, जरी कौतुके. तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः, इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया. तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्मजिया परी ओवाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. तैशी इंद्रिया पैती होती, जयाची म्हणितले करीती. तयाची प्रज्ञाजान स्थिती पातली असे. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परीसपा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. देखे भूतजात निदेले, तेथेची जया पाहले. आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्री तुझो. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी. तेची जाणी निरवधी मुनीश्वर. आपूर्यमानमचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्. तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे, स शांतिमाप्नोति न कामकामी. पार्थानिकही परी तो जानो येईल अवधारी. जैशी अक्षोभता सागरी अखंडित, जरी सरिता ओघ समस्त. परिपूर्ण होनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा नसंडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाती समजता. परिन्यून नभे पार्था समुद्रो जैसा. तैसा प्राप्ती हृद्दी सिद्धी, तयाची क्षोभुना ही बुद्धी. आणि न पवता न बाधी अधृती तयाचे. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशो काय वातीवेरी. की न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. देखे हृद्दी सिद्धी तया परी, आली गेली सेन करी. तो विगुंतला असे अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवना ते पाबळे म्हणे. तो केवी रंजे पाली वने भिल्लांचे नी. जो अमृतासी ठिठेवी, तो जैसा कांजी नसेवी. तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. पार्था नवल हे पाही, जेत स्वर्गसुख लेखनीय नाही. तेत वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहा. निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला. तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतू. तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडुनी. विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, नैनां प्राप्य विमुह्यति. स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोग नाम द्वितीयोऽध्यायः. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम. पातले परब्रह्म अनायासे, जे हे चिद्रूपी मिळता. देहांतीची व्याकुळता, आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती. सांगत अर्जुना प्रति संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले,
तेथ अर्जुने मनी म्हणितले. आता मुचियाची काजा आले उपपत्तीया. जे कर्म जात आघवे येथ निराकरिले देवे. तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताचिया बोला. चित्ती धनुर्धरू उवाईला. आता प्रश्न करील भला आशंकोनिया. तो प्रसंगू असे नागरू. जो सकळ धर्मासी आगरू. की विवेकामृत सागरू प्रांतहीनो. जो आपण सर्वज्ञ नाथू. निरूपिता होईल श्री अनंतो. ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तिदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः.